तुम्ही हिंदू आहात की नाही हे आता तुम्ही नाही ठरवणार. हे आता काही पर्टिक्युलर आणि ठराविक पक्षातले लोक आणि तो ठराविक पक्ष ठरवणार आहे. म्हणजे आता असं झालंय की ज्याच्या हातात त्या पर्टिक्युलर पक्षाचा झेंडा तोच खरा हिंदू आणि जो प्रश्न विचारेल तो गद्दा. हीच डेफिनेशन रुजवण्याचा प्रयत्न केला जातोय. आपला हिंदू धर्म इतका कमकुवत झालाय का की त्याला सिद्ध करण्यासाठी एका पर्टिक्युलर पक्षाची आणि त्या IT सेलची गरज पडणार आहे. जर एखाद्या विशिष्ट पक्षाचे तुम्ही गुणगान गायले नाही तर तुमचं हिंदुत्व धोक्यात येतं. हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचं स्वप्न आपण पाहतोय. हिंदू मध्ये तशी फूट. मग ते हिंदू राष्ट्र नक्की कोणाचं असेल? आता मला कमेंट्स मध्ये विचारतील की तू हिंदू धर्मावरच का बोलतो, बाकीचे धर्म दिसत नाहीत का? मला काय घेणं देणं बाकीच्या धर्माचं? मी हिंदू धर्मात जन्माला आलोय, मी हिंदू धर्माबद्दल बोलणार. छत्रपती शिवरायांनी जेव्हा स्वराज्य स्थापन केलं होतं ना तेव्हा 18 पगड जातींना सोबत घेऊन केलं होतं. तेव्हा कुठल्याही प्रकारची एक डेफिनेशन नव्हती किंवा कुठल्याही प्रकारचा एक व्यक्ती ठरवत नव्हता की हा हिंदू हा नाही. आणि आज आपण काय करतोय? जो आपल्या समविचारी नाही त्याला आपण धर्मातूनच बात करायला निघालोय. मग खरा प्रश्न हा आहे की आपण धर्मासाठी एकत्र येतोय की एखाद्या पक्षाच्या वोट बँकसाठी? आपला हिंदू धर्म खूप विशाल आहे. तो कुठल्याही एका पर्टिक्युलर पार्टीच्या दावणीला बांधलेला नाहीये. आणि मार्मिक सत्य हेच आहे की हिंदू लोकांनी जर एकमेकांना कमी दर्जाचा हिंदू म्हणून हिनवण्यात घालवली तर आपल्याला दुश्मनाची काही गरजच नाही. आपणच एकमेकांना संपवून टाकू. सोशल मीडियावरती ना आजकाल 2 गट पडले. कोणी जय श्रीराम म्हणतंय, कोणी जय शिवराय म्हणतंय. अरे दोन्ही आपलेच, फक्त तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय. प्रत्येक गोष्टीत तुम्ही राजकारण शोधत आहात, त्यामुळे असे 2 गट पडत आहेत. ऍटलीस्ट देवाला तरी वाटू नका, छत्रपती शिवरायांना तरी वाटू नका. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम.